Hi student, today we discuss about the remaining three plant growth hormone, that is cytokinin, ethylene and abscisic acid. So first we see cytokinin. See, in this cytokinin, it is another growth hormone that promotes cell division. म्हणजे हा एक ग्रोथ हार्मोन आहे आणि याच्यामुळे काय होतं तर सेल डिव्हिजन होत असतात, प्लांटची ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय बा, लेथम कॉइन द टर्म सायटोकायनिन. लिथम या सायंटिस्टने या कन्सेप्टचा स्टडी केलेला आहे. सायटोकायनिनमुळे काय होते, प्लांट सायटोकायनिन हा प्लांट ग्रोथ हार्मोन आहे, हे या सायंटिस्टने सांगितलेले. तर पहा, द फर्स्ट सायटोकायनिन वॉज डिस्कवर्ड बाय स्कूग अँड मिलर इन 1954 ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅरलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटिना टोबॅकम. हे टोबॅको प्लांटचं, तंबाखू या झाड सायंटिफिक नेम आहे पाठ निकोटियाना टोबॅकम. तर पहा, एक्झॅक्टली फर्स्ट हे जे सायटोकायनिन हे कोणी डिस्कवर्ड केलं आहे तर स्कूग आणि मिलर यांनी 1954 साली हे काय केलेलं आहे, ही कन्सेप्ट, हा सायटोकायनिन हार्मोन प्लांट ग्रोथसाठी यूजफुल आहे या सायंटिस्टने शोधले. तर पहा, ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट, ते काय करत होते, जेव्हा टिश्यू कल्चर मीडियममध्ये त्याच्यापासून टोबॅको जे प्लांट आहे त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर ते करत होते, त्याचे सेल्स ते तयार करत होते. त्याच्यामधला जो कॅलस आपण मागच्याच लेक्चरला पाहिलं, एक्झॅक्टली कॅलस म्हणजे काय तर पहा, एकदम सॉफ्ट टिश्यू असतो दॅट फॉर्म्स. हा कधी फॉर्म होतो, एखादी प्लांट कट केल्याच्या नंतर त्याचा सरफेस आपण कट केल्यानंतर तो ग्रोईंग मीडियममध्ये, न्यूट्रिएंट मीडियममध्ये ठेवतो. ऑल सेल मिळून त्यांची ग्रोथ व्हायला लागते, त्याला काय म्हणतो आपण, कॅलस. काय म्हणतो, कॅलस. तर पहा, एक्झॅक्टली जेव्हा ह्या निकोटिना टोबॅकम या प्लांटचं त्यांनी काय केले होते, ते एक न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट त्यांनी केलं, तेव्हा त्यांना काय दिसलं, त्या टिश्यू कल्चर जो कॅलस फॉर्म झाला त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये, तेव्हा त्यांना ऑब्झर्व दिसलं तिथे सायटोकायनिन प्रेझेंट आहे. तर पहा, एक्झॅक्टली स्कूग आणि मिलर या दोन सायंटिस्टला कधी हे सापडलं, ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ द न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट ऑफ कॅलस टिश्यू कल्चर ऑफ निकोटिना टोबॅकम. तर यांचं ते न्यूट्रिएंट मीडियम जेव्हा ते फॉर्म करत होते, त्याच्यापासून कॅलस या प्लांटचा टिश्यू कल्चरमध्ये यूज करत होते, तेव्हा त्यांना सायटोकायनिन हे पाहायला भेटले. तर पहा, हा हार्मोन तिथे सापडला आहे. दे ऑब्झर्व दॅट द कॅलस proliferated when the nutrient medium was supplemented with coconut milk and degraded sample of DNA. आता त्यांना हा एक्झॅक्टली दे ऑब्झर्व दॅट द कॅलस proliferated म्हणजे जेव्हा तो कॅलसचं टिश्यूचा जो समूह तयार झाला पहा न्यूट्रिएंट मीडियममध्ये, त्याची ग्रोथ होणार होती. मग ती ग्रोथ होणार होती तेव्हा त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये त्यांना असं पाहायला भेटलं, इट ऑब्झर्व दॅट दी कॅलस proliferated when the nutrient medium, जे न्यूट्रिएंट मीडियम त्यांनी तयार केलं होतं, सप्लिमेंटेड विथ कोकोनट मिल्क, म्हणजे नारळ पण त्यांनी एक मिल्क तयार केलं, व्हाईट पार्ट असतो त्याच्यापासून ते मिल्क तयार केलं. अँड डिग्रेडेड सॅम्पल ऑफ DNA, म्हणजे जे डिस्ट्रॉय झालेले DNA असतात किंवा क्रश झालेले DNA असतात त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट मीडियम त्यांनी यूज केल्याच्या नंतर त्यांना सायटोकायनिन पाहायला भेटलं. म्हणजेच ते ऑब्झर्व दॅट द कॅलस proliferated, म्हणजे कॅलसची काय होत होती, तिथं ग्रोथ होत होती. तो जो टिश्यूचा बंच त्या न्यूट्रिएंट मीडियममध्ये तयार झाला होता, proliferation, त्याची ग्रोथ होत होती. व्हेन द न्यूट्रिएंट मीडियम वॉज सप्लिमेंटेड विथ, त्यांनी जे न्यूट्रिएंट मीडियम तयार केलं हे कशामध्ये ॲड केलं तर कोकोनट मिल्क त्यांनी तयार केलं अँड डिग्रेडेड सॅम्पल. त्याच्यानंतर द नेम इट एज कायनेटिन, त्याला नाव काय दिलं त्यांनी, कायनेटिन. म्हणजे एक्झॅक्टली त्यांनी जो कॅलस फॉर्म केला होता ह्या दोन न्यूट्रिएंट मीडियममध्ये तो ॲड केला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे केमिकल तयार झालं त्याला नाव काय दिलं, कायनेटिन. तर पहा, केमिकली कायनिन्स आर 6 फॉस्फोरिल ॲमिनोप्युरिन. आता केमिकल नेचर याचं सांगितलं, हे केमिकली कायनिन्स कशाने बनलेला असतो, केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये काय असतात तर पहा 6 फॉस्फोरिल ॲमिनोप्युरिन यांनी बनलेला असतो. तर पहा, फर्स्ट नॅचरल सायटोकायनिन वॉज ऑब्टेन फ्रॉम अनराईप मेज ग्रेन्स बाय लिथम एट ऑल. तर पहा, एक्झॅक्टली फर्स्ट सायटोकायनिन हा नॅचरली, नैसर्गिकरित्या त्यांनी तयार केला आहे. नॅचरली सायटोकायनिन वॉज ऑब्टेन, त्यांना कशामध्ये मिळाला आहे तर पहा अनराईप मेज ग्रेन, म्हणजे जे अपरिपक्व मेजचे ग्रेन्स होते त्या मेजमध्ये काय दिसलंय त्यांना, हा सायटोकायनिन नॅचरली भेटला आहे. तर म्हणजे हा कसा होता तर अपरिपक्व, आपण स्वीट कॉर्न वगैरे म्हणतो त्याच्यापासून त्यांना हा सायटोकायनिन भेटलाय बाय लिथम एट ऑल. म्हणजे या सायंटिस्टला काय भेटलंय तर
अपरिपक्व असे जे मेज आहेत त्या मेजचे ग्रेन्समध्ये त्यांना हे सायटोकायनिन फर्स्ट नॅचरली पाहायला भेटले. तर पहा एक्झॅक्टली त्यांनी त्याला नाव दिलं इट इज नोन एज झियाटिन. आता झियाटिन नाव कसं दिलं स त्यांना जो एक्झॅक्टली तो तयार झालेला सायटोकायनिन पाहायला भेटला, त्यांनी त्याला झियाटिन नाव का दिलं तर आपण सायंटिफिक नेम मेजला कोणतं दिलेलं आहे तर झी मेज. मग झी मेजवरून त्याला झियाटिन हे नाव पडलेलं आहे. तर पहा हे कोणी तर लिथम एटॉल या सायंटिस्टने काय केलेलं आहे एक्झॅक्ट त्यांना ते पाहायला भेटले. फर्स्ट नॅचरली सायटोकायनिन हा तिथं ऑफ्टेन झाला आहे त्यांना पाहायला भेटला आहे अनराईप मेज ग्रेनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे 6 बेन्झिल ॲडेनिन इज अ सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. आता जे सायटोकायनिनचे हार्मोन हे सिंथेसाइज केले जातात, तयार केले जातात. हा नॅचरली सिंथेसाइज झाला होता पहा आपण आधीचा पाहिला अनराईप मेज. परंतु जे सिंथेसाइज केले जातात त्याच्यामध्ये काय असतात कोणतं केमिकल कॉन्स्टिट्यूएंट असतं तर 6 बेन्झिल ॲडेनिन इज अ सिंथेटिक सायटोकायनिन हार्मोन. हा तयार केलेला हार्मोन आहे. तर पहा 7 डिफरंट टाइप्स ऑफ सायटोकायनिन आर रेकॉर्डेड फ्रॉम द प्लांट. म्हणजे प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 7 डिफरंट टाईपचे हार्मोन्स हे सायटोकायनिनचे पाहायला भेटतात. तर पहा नॅचरल सायटोकायनिन आर ऑल्सो रिपोर्टेड फ्रॉम. आता नॅचरली जो सायटोकायनिन फॉर्म होतोय सायटोकायनिन हार्मोन्स हा फॉर्म होतोय हा कोणकोणत्या प्लांटमध्ये पाहायला भेटतो तर प्लांट लाईक बनाना फ्लावर्स, देन ॲपल अँड टोमॅटो, फ्रूट्स, कोकोनट मिल्क एक्सेट्रा. म्हणजे नॅचरली सायटोकायनिन कोणकोणत्या प्लांटमध्ये त्यांना पाहायला भेटला. फर्स्ट वन इज द बनाना फ्लावर्स. बनानामध्ये जे फ्लावर्स येतात त्याच्यामध्ये त्यांना सायटोकायनिन्स पाहायला भेटले. त्याच्याचबरोबर ॲपल्स अँड टोमॅटोज फ्रूट्स यांच्यामध्ये पाहायला भेटले आणि कोकोनट मिल्क त्यांनी जेव्हा फॉर्म केलं तेव्हा त्यांच्यामध्ये नॅचरली सायटोकायनिन फॉर्म झालेला दिसला. तर पहा फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ सायटोकायनिन. आता सायटोकायनिनचे आपल्याला काय पाहिजेत एक्झॅक्टली आपण त्याचं केमिकल नेचर पाहिलं, कोणकोणत्या सायंटिस्टने हे ते पाहिलेत एक्झॅक्टली कसे तयार होतात त्याची इन्फॉर्मेशन आपण पाहिली. नाऊ ॲप्लिकेशन ऑफ दिस सायटोकायनिन फिजिओलॉजिकल इफेक्ट एक्सटर्नली त्या प्लांटवरती काय इफेक्ट होतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचे. तर पहा physiological effect and application of the cytokinin besides cell division it also promotes cell enlargement. तर हा सायटोकायनिन हा सेल डिव्हिजन करतोयच, पेशींचं विभाजन करतोय, ग्रोथ करतोय, त्याच्याचबरोबर सेलची एनलार्जमेंट म्हणजे त्या प्लांटची जी लेंथ आहे ती लेंथ सुद्धा वाढते. कशामुळे तर सायटोकायनिनमुळे. तर पहा नेक्स्ट काय सांगितलंय हाय सायटोकायनिन्स प्रोमोट्स शूटिंग. आता जर हाय सायटोकायनिन्स असतील जास्त प्रमाणात प्लांटमध्ये सायटोकायनिन्स असेल तर ते काय करतात इट प्रमोट्स शूटिंग. म्हणजे त्यांच्यामुळे काय होतात जे शूट असतात म्हणजे जे अंकुर फुटलेले असतात ते ब्रांचेस काय होतात जास्त प्रमाणात तयार होतात. कशामुळे जास्त प्रमाणात सायटोकायनिन हा हार्मोन्स असेल तर सायटोकायनिन हार्मोन्समुळे काय होईल तर जास्त प्रमाणात सायटोकायनिन्समुळे पूर्णपणे त्याची काय होईल ग्रोथ होईल. म्हणजे जर ग्रोथ झाली त्या ब्रांचेस जे शूटिंग काय होतात डेव्हलप होतात. त्याच्यानंतर पहा काय सांगितलंय त्याच्यानंतर सांगितले अ लो रेशिओ ऑफ सायटोकायनिन. आता हाय जर असेल तर हाय रेशिओ असेल तर काय सांगितलं आपण शूट त्या काय होतात डेव्हलप होतात, ब्रांचेसची डेव्हलपमेंट होते. तर पहा लो रेशिओ ऑफ द सायटोकायनिन टू ऑक्सिन इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट. तर काय सांगितलंय जर कमी प्रमाणात असेल सायटोकायनिन त्याच्याचबरोबर ऑक्सिन्स आहे त्याचं सेम प्रमाण असेल म्हणजे कमी प्रमाणात असेल सायटोकायनिन आणि ऑक्सिन यांच्यामुळे काय होतं इट इंड्युसेस रूट डेव्हलपमेंट म्हणजे रूटची डेव्हलपमेंट होते. पहा रूट जास्त प्रमाणात ग्रो म्हणजे जास्तीत जास्त त्यांची डेव्हलपमेंट होते आणि रूटची डेव्हलपमेंट झाली की प्लांट काय होतात त्यांची डेव्हलपमेंट होते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय जर लो रेशिओ असेल सायटोकायनिन आणि ऑक्सिनचा त्याच्यामुळे रूटची डेव्हलपमेंट होते. परंतु नेक्स्ट काय सांगितलंय बट हाय रेशिओ कॉजेस बड अँड शूट टू डेव्हलप. म्हणजे जर सायटोकायनिन्स हाय त्याचं रेशिओ असेल जास्त प्रमाणात असेल त्याच्यामुळे काय होतं ज्या बर्ड्स असतात ज्या कळ्या आलेल्या असतात त्या प्लांटला त्याच्याचबरोबर शूट्स ज्या ब्रांचेस तयार झालेल्या असतात त्यांची ग्रोथ होते. त्याच्यानंतर 4th नंबरचं ॲप्लिकेशन काय सांगितलं का सायटोकायनिन अँड ऑक्सिन रेशिओ अँड देअर इंट्रॅक्शन कंट्रोल्स मॉर्फोजेनिक डिफरन्सेस. म्हणजे हे जे सायटोकायनिन आणि ऑक्सिन दोन्हींचा जो रेशिओ आहे ह्यांचं जे इंट्रॅक्शन होतं इट कंट्रोल्स मार्फोजेनेटिक डिफरन्सिएशन. म्हणजे एक्सटर्नली मार्फो मीन्स एक्सटर्नली
इंटरनली जे डिफरन्सिएशन दिसतं ते कंट्रोल करण्याचं काम हे सायटोकायनिन आणि ऑक्झिनचा रेशो करत असतो. त्याच्यानंतर इट प्रमोट द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स अँड कंट्रोल दी अपायकल डॉमिनन्स बाय सेल डिव्हिजन. आता पहा, इट प्रमोट द ग्रोथ ऑफ द लॅटरल बर्ड्स म्हणजे ज्या ब्रांचेसवरती बर्ड्स आलेले असतात, कळ्या, त्यांच्यापासून फ्लावर्स येतात, फ्रूट येतात, त्यांचं प्रमोट या सायटोकायनिनमुळे लॅटरल बर्ड जे असतात त्याच्यापासून काय होते, त्यांची ग्रोथ होते सायटोकायनिनमुळे. आणि कंट्रोल कशाला करतात, अँड कंट्रोल अपायकल डॉमिनन्स म्हणजे ज्या त्यांचा जो अपेक्स असतो त्या अपेक्सवरती जी फॉर एक्झाम्पल त्यांच्या अपेक्सच्या ज्या बर्ड्स असतात त्या बर्डची ग्रोथ काय करतात, हे कंट्रोल करतात. म्हणजे एक्झॅक्ट लॅटरल बर्ड जे असतात त्या लॅटरल बर्डची काय होते, ग्रोथ होते. परंतु जो अपायकल डॉमिनन्स असतो म्हणजे जिथं त्यांची ग्रोथ होते अपेक्स रिजनला, ते बर्ड्स काय करतात, कंट्रोल करतात, त्याच्यापासून सेल डिव्हिजन होत नाही. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, हे जे सायटोकायनिन इट डिलेज दी सेनेसिन और एजिंग दी ॲब्सिशन प्रोसेस इन प्लांट ऑर्गन्स. आता जर एक्झॅक्टली प्लांटचं जे एज आहे हे जास्त होऊ देत नाही, म्हणजे वय जास्त वृद्ध प्लांट होऊ देत नाही. इट डिलेज दी म्हणजे सायटोकायनिन जर प्रेझेंट असेल तर ती प्लांट वृद्ध होण्याची क्रिया डिलेज म्हणजे एकदम उशिरा होते. और एजिंग अँड ॲब्सिशन प्रोसेस म्हणजे ॲब्सिशन प्रोसेस म्हणजे एखादं जर लीव्ज त्या खोडाला काय झालेलं असेल, अटॅच झालेला असेल विदाऊट पेट्रोल म्हणजे त्याला काय नसेल, त्याला काय नसेल तर पेडिसेल नसेल, तर म्हणजे जर लीव्जला काय नसेल तर त्या लीव्जला देठ नसेल आणि विदाऊट देठाचं ते काय झालेलं असेल, त्या स्टेमला अटॅच झालेलं असेल, त्याच्यानंतर येल्लो पडतं पहा, त्याचा कलर येल्लो होतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, पूर्ण त्याला गळती लागते म्हणजे येल्लो लीव्ज झाल्याच्यानंतर त्याची पान गळती सुरू होते. म्हणजेच तो ॲब्सिशन प्रोसेस आहे. ॲब्सिशन प्रोसेस काय करत असतात, तर एक्झॅक्टली उशिरा होत असते. तर या कोणामुळे, सायटोकायनिनमुळे इन प्लांट ऑर्गन. त्याच्यानंतर दिस वॉज रिपोर्टेड बाय रिचमंड अँड लँग इन 1957. तर पहा, फॉर्मेशन ऑफ इंटरफेसिक्युलर कॅम्बियम अँड एक्सपान्शन ऑफ सेल्स आर अदर फंक्शन्स. पहा, फॉर्मेशन ऑफ इंट्राफेसिक्युलर कॅम्बियम हा मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा ग्रोथसाठी तिथं फॉर्म होत असतो या सायटोकायनिनमुळे. आणि एक्सपॅन्शन ऑफ द सेल्स आर अदर फंक्शन म्हणजे जे सेलचा आकार आहे हा एक्सपांड होतो, म्हणजे त्यांचा विस्तार वाढतो सेलचा, म्हणजेच एक्झॅक्टली त्या प्लांटची ग्रोथ होत असते. त्याच्यानंतर हे जे सायटोकायनिन आहे इट ऑल्सो ब्रेक द डॉर्मन्सी अँड प्रमोट द जर्मिनेशन ऑफ सीड. म्हणजे सुप्त अवस्था, डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्था म्हणजे बी रुजण्याची क्रिया आपण म्हणतो. एक स्पेसिफिक असा डॉर्मन्सी पिरियडमध्ये ती सीड्स काय होतात, जर्मिनेट होतात. म्हणजे सपोज स्पेसिफिक असा सीझन असेल तरच त्या सीझनमध्ये त्या सीड्स काय होतात, ग्रो होतात, पूर्णपणे डेव्हलप होतात. तर हे जे सायटोकायनिन ते सायटोकायनिन आपण यूज केल्यामुळे त्यांची डॉर्मन्सी ही ब्रेक करतात आणि कोणत्याही सीझनमध्ये त्या सीड जर्मिनेट होऊ शकतात आणि ते उत्पादन देऊ शकतात. त्याच्यामुळे सायटोकायनिन हे हार्मोन्स हे हेल्पफुल असतात. म्हणजेच ह्याच्यामध्ये अँड प्रमोट दी जर्मिनेशन, आणि हे जर्मिनेशन करतात, जर्मिनेशनची ग्रोथ होते. म्हणजेच डॉर्मन्सी त्यांचा पिरियड जो असतो, ज्यांची अवस्था असते बीजारोपण व्हायची ती काय होते, चेंज होते, ब्रेक होते. कोणत्याही सीझनमध्ये आपण जास्त प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यानंतर सायटोकायनिन रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स इफेक्ट म्हणजे सायटोकायनिनमुळे काय होते, जरी अपायकल बर्ड आहे तोपर्यंत त्याला ब्रांचेस फुटत नाहीत पहा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण हरभऱ्याचं घेतलं तर जोपर्यंत आपण त्याची ती भाजी खुडत नाही तोपर्यंत त्याची उंच काय होत असते, ग्रोथ होत जाते. परंतु जर सायटोकायनिन जर यूज केला तर इट रिव्हर्स अपायकल डॉमिनन्स म्हणजे पूर्णपणे सर्व पार्टची, सर्व ब्रांचेसची ग्रोथ होते. ती कशामुळे, सायटोकायनिनमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट ॲप्लिकेशन सांगितले सायटोकायनिन इट इंड्युसेस RNA सिंथेसिस अँड फॉर्मेशन ऑफ इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम. म्हणजे हा जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे त्याच्याचबरोबर हा फॉर्म होतो सायटोकायनिनमुळे. आणि लास्ट सांगितले RNA सिंथेसिससाठी, या प्रोटीनच्या सिंथेसिससाठी सुद्धा सायटोकायनिन हे युजफुल असतात. सो वी कंप्लीटेड फॉर हा ग्रोथ हार्मोन दॅट इज सायटोकायनिन. लास्ट लेक्चर वी कंप्लीटेड थर्ड growth hormone that is cytokinin. Last lecture we completed first one is the auxin, then second one is the gibberellins. So today we completed that is cytokinin. Now we see ethylene. तर पहा, इथायलिन हा जो आहे हा प्लांट ग्रोथ हार्मोन म्हणजे ग्रोथ रेग्युलेटरसाठी सुद्धा यूज केला जातो. पहा, इट इज द ओनली गॅसियस ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे गॅसियस स्टेटमध्येच हा काय करू शकतो, ग्रोथ मेंटेन करू शकतो, रेग्युलेट करू शकतो. तर पहा, डिने इन 1924 रिपोर्टेड इथायलिन इज इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपिंग. तर डिने या सायंटिस्टने काय सांगितलं, 1924 साली त्यांनी सांगितले एक्झॅक्टली रिपोर्टेड इथायलिन इज इफेक्टिव्ह इन फ्रूट रायपिंग. इथायलिन हा कशासाठी यूज केला जातो, तर फळं पिकवण्यासाठी, फ्रूट रायपिंगसाठी. त्याच्यानंतर काय सांगितले नेक्स्ट सायंटिस्ट
सायंटिस्टने काय केलं आहे, गाणी इन 1934 एस्टॅब्लिश दॅट प्लांट्स नॅचरली सिंथेसाइज इथायलिन. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे, असं एस्टॅब्लिश केलं आहे दॅट प्लांट नॅचरली सिंथेसाइज इथायलिन. म्हणजे नॅचरली प्लांट तयार होऊ शकते कशाच्या सहाय्याने, तर इथायलिनच्या सहाय्याने. त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्टने सांगितले क्रॉकर इन 1930 प्रपोज दॅट इथायलिन इज द प्लांट हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. या सायंटिस्टने सुद्धा हे सांगितलं की क्रॉकर या सायंटिस्टने 1930 साली सांगितलं इथायलिन हा कशासाठी युजफुल असतोय, हा हार्मोन प्लांटचे हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. म्हणजे फळं पिकवण्यासाठी हा हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो. त्याच्यानंतर इट इज सिंपल गॅसियस हायड्रोकार्बन विथ इसेन्शियल रोल इन द फ्रूट रायपनिंग. हा इथायलिन हा एक सिंपल गॅसियस हायड्रोकार्बन हायड्रोजन आणि कार्बनने बनलेला असतो, सिंपल हायड्रोकार्बन आहे. त्याच्यानंतर इट इज अ सिंपल गॅसियस हायड्रोकार्बन विथ इसेन्शियल रोल इन फ्रूट. म्हणजे त्याचा महत्त्वाचा रोल कशामध्ये आहे, तर इम्पॉर्टंट त्याला कशासाठी, फ्रूट रायपनिंग फळे पिकवण्यासाठी त्याला इम्पॉर्टंट दिलेला आहे. द मोस्ट वाईडली यूज कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथिलीन इज इथेफॉन. आता इथेफॉन हा मोस्ट इथायलिन मधला हा मोस्ट वाईडली सोर्स हा यूज केला जातो इथेफॉन. म्हणजे द मोस्ट वाईडली यूज कंपाऊंड ॲज अ सोर्स ऑफ इथायलिन इज इथेफॉन. इथेफॉनचा यूज केला जातो. त्याच्यानंतर इथायलिन इट इज सिंथेसाइज इन अ रूट. हे रूटमधून आपल्याला मिळत असतात, त्याचं फॉर्मेशन रूट्समध्ये होत असतं. त्याच्याबरोबर शूट्स ऑफ अपायकल मेरिस्टेम. म्हणजे एकदम अपेक्सला जे शूट्स असतात, ब्रांचेस तयार झालेले असतात टोकाला, तिथं जे मेरिस्टेम असतात म्हणजे त्यांची ग्रोथ होत असते, तिथं आपल्याला हे इथायलिन पाहायला भेटतात. त्याच्याचबरोबर रायपनिंग फ्रूटमध्ये पिकलेल्या फळांमध्ये सुद्धा इथायलिन आपण हार्मोन्स पाहू शकतो. म्हणजे त्याचं सिंथेसाइज तिथं होत असतं रूट्समध्ये, शूट्स अपायकल मेरिस्टेममध्ये आणि रायपनिंग फ्रूटमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे एक्झॅक्टली हे जे डू यू नो सांगितलंय पहा, इथरेट और इथोफॉन. इथोफॉन म्हणजे नेमकं काय, इट इज अ 2 इथिल फॉस्फरिक ॲसिड विच रिलीजेस. आणि म्हणजे एक्झॅक्टली इथोफॉन म्हणजे याचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट काय सांगितलं, 2 इथिल फॉस्फरिक ॲसिडने बनलेलं असतं, विच रिलीजेस इथायलिन आफ्टर डिझॉल्विंग इन वॉटर. इथायलिनमधून हा रिलीज झालेला असतो, परंतु कधी जेव्हा इथायलिन हे वॉटरमध्ये डिझॉल्व होतं तेव्हा काय रिलीज करतात, ते इथेफॉन रिलीज करतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ दिस इथायलिन. इथायलिनचा एक्झॅक्टली फिजिओलॉजिकल इफेक्ट एक्सटर्नल प्लांटवरती काय इफेक्ट होतो आणि त्याचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत. इट प्रमोट द रायपनिंग ऑफ फ्रूट लाईक बनानाज, ॲपल्स अँड मँगोज. म्हणजे जे रायपनिंग फ्रूट असतात त्यांचे रायपनिंग होण्यासाठी, ते परिपक्व होण्यासाठी हे जे सायटोकायनिन हेल्पफुल असतात. म्हणजे प्रमोट दी रायपनिंग ऑफ फ्रूट लाईक बनानाज, ॲपल्स अँड मँगोज. बनाना असेल, ॲपल असेल, मँगो, त्यांच्यामध्ये रायपनिंग करण्याची प्रक्रिया कोणामुळे होते, तर सायटोकायनिनमुळे. त्याच्यानंतर इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लांट्स अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ अ बर्ड अँड सीड. तर पहा, इट स्टिम्युलेट द इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स. म्हणजे लॅटरल साईडचे रूट्स असतात पहा, म्हणजे एक प्रायमरी रूट असतं सेंटरला, त्याच्यावरती लॅटरल बाजूंवरती जे रूट फॉर्म होत असतात त्यांची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा हे जे इथायलिन आहे, इथायलिन हेल्पफुल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, अँड ब्रेक द डॉर्मन्सी ऑफ बर्ड अँड सीड. म्हणजे बर्ड आणि सीड या दोन्हींची डॉर्मन्सी ब्रेक करतात. म्हणजे कोणत्याही सीझनमध्ये त्याला बर्ड येऊ शकतात आणि त्याच्यापासून फ्लावर तयार होऊ शकतात आणि फ्लावरपासून फ्रूट भेटू शकतात. म्हणजे ते डॉर्मन्सी ब्रेक करण्याचं काम तर हे इथायलिन करत असतात. त्याच्याबरोबर सीडचं पण सेम, त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा ब्रेक करतात. तर पहा, इट ॲसिलेट द ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी इन लिव्ज. पहा, म्हणजे पाने, फुले, गळती ही थांबवतात. कोण, ॲब्सिशन ॲक्टिव्हिटी. म्हणजे लिव्ज ड्रॉपिंग असेल, फ्लावर ड्रॉपिंग असेल, हे काय करतात, ते पूर्णपणे हे हा जो हार्मोन आहे इथायलिन हा थांबवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, इथायलिन इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. इथायलिन इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स अँड कॉजेस अपायकल डॉमिनन्स अँड रिटार्ड फ्लावरिंग. पहा, इथायलिनमुळे काय होतं, इट इनहिबिट द ग्रोथ ऑफ लॅटरल बर्ड्स. म्हणजे ज्या लॅटरल साईडच्या ब्रांचेस असतात त्याच्यावरती जे बर्ड्स फॉर्म तयार झालेले असतात त्यांची ग्रोथ थांबवण्याचं काम लॅटरल साईडचे बर्ड्सची ग्रोथ होऊ देत नाही हा इथायलिन. त्याच्याचबरोबर इट कॉजेस अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्स म्हणजे जो अपेक्स रिजनच्या ज्या बर्ड्स असतात, ज्या ब्रांचेस असतात अपेक्सला, शेवटी वरच्या टोकाला त्यांची ग्रोथ होत असते. इट कॉजेस अपायकल डॉमिनन्स अँड रिटार्ड फ्लावरिंग. परंतु तिथं फ्लावर येत नाहीत. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय पहा, इट असोसिएट
याच्यामुळे काय होतं, इथायलिनमुळे इट असोसिएट विथ एन्हान्समेंट ऑफ द प्रोसेस ऑफ सेनेसिन ऑफ प्लांट ऑर्गन्स. म्हणजे एक्झॅक्टली प्लांटमध्ये जे ऑर्गन्स असतात ते जास्त काळ टिकू शकतात, तर त्यांना उद्धत्व लवकर येऊ शकत नाही कशामुळे, तर इथायलिनमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, एक्झॅक्टली हा जो इथायलिन आहे इट इनहिबिट द फ्लॉवरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट एक्सेप्ट पायनॅपल. म्हणजे जे फ्लावर्स येत असतात ते फ्लावर येण्याचं सुद्धा थांबवतात हे इथायलिन. इट इनहिबिट फ्लॉवरिंग इन मोस्ट ऑफ दी प्लांट एक्सेप्ट पायनॅपल सोडून. त्याच्यानंतर इट कॉजेस इपिनॅस्टी. काय याला इपिनॅस्टी म्हटलं जातं. इपिनॅस्टी म्हणजे काय, तर ड्रॉपिंग ऑफ लिव्ज अँड फ्लावर्स, त्याला इपिनॅस्टी म्हटलं जातं. म्हणजेच एक्झॅक्टली इट कॉजेस इपिनॅस्टी म्हणजे लिव्ज आणि फ्लावर्स यांचं काय होतं, ड्रॉपिंग होतं, म्हणजे ते त्यांची गळती होते. त्याच्यानंतर इट इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफायलेज एन्झाईम कॉजिंग डिग्रीनिंग इफेक्ट इन बनाना अँड सिट्रस फ्रूट. तर पहा, इट इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी, एक एन्झाईम ते जेव्हा प्लांटमध्ये तयार होतात तेव्हा त्यांच्यामुळे एक एन्झाईम फॉर्म होतं. ते कोणतं, क्लोरोफायलेज एन्झाईम. आणि क्लोरोफायलेज एन्झाईम जर तिथं फॉर्म झालं प्लांटमध्ये, त्याच्यामुळे काय होतं, इट कॉजेस डिग्रेडिंग इफेक्ट इन बनाना अँड सिट्रस फ्रूट्स. म्हणजे जो बनाना आहे आणि जे सिट्रस फ्रूट असतात लाईक संत्रे वगैरे असे जे फ्रूट असतात ते काय होतात, सडतात. त्याला डिग्रेनिंग म्हटलं जातं. खाली आपल्याला सांगितले डिग्रेनिंग मीन्स व्हॉट, तर पहा, इट इज द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन ऑफ ग्रीन पिगमेंट इन अ फ्रूटमधला ग्रीन पिगमेंट पूर्णपणे डिकम्पोज होतं, तो तयार होत नाही, युजली बाय ॲप्लाइंग इथायलिनमुळे. त्याच्यामुळे काय होतं, दिस मेथड इज कॉल्ड ट्रिकल डिग्रेनिंग. म्हणजे ते फ्रूट्स काय होतात, सडतात. कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन ऑफ द डिग्रेनिंग. म्हणजे डिग्रेनिंग म्हणजे आपल्याला समजलं असेल. त्याच्यानंतर लास्ट हार्मोन राहिला आहे तो ॲब्सिसिक ॲसिड. कोणता राहिला आहे, ॲब्सिसिक ॲसिड. आणि हा लास्ट पॉईंट आहे आपल्या या प्लांटमधला, या टॉपिकमधला, प्लांट ग्रोथ. आणि म्हणजे हा जो हार्मोन आहे हा सर्वात लास्टचा हार्मोन आहे. आपण याच्या आधी जे 4 हार्मोन्स पाहिलेले आहेत ते असतील, फर्स्ट वन इज ऑक्झिन, देन जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथायलिन, अँड लास्ट वन इज द ॲब्सिसिक ॲसिड. तर पहा, इट इज द नॅचरल ग्रोथ इनहिबिटिंग हार्मोन. म्हणजे एक्झॅक्टली हा हार्मोन जेव्हा प्लांटमध्ये काय होतो, तयार होतो, तेव्हा नॅचरली नैसर्गिकरित्या प्लांटची ग्रोथ ही खुंटते, म्हणजे त्याची ग्रोथ होत नाही. तर पहा, कॅरन्स अँड ॲडिकॉट in 1961 to 65 observed that the shedding of cotton balls was due to a chemical substance that is abscissing first and second. तर पहा, नॅचरली पूर्णपणे त्या प्लांटची ग्रोथ थांबते. परंतु नेक्स्ट कॅरन्स आणि ॲडिकॉट या दोन सायंटिस्टने काय केलं, 1961 ते 65 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलेले, पूर्ण असं ऑब्झर्व केलं, दी शेडिंग ऑफ दी कॉटन बॉल्स. तर पहा, म्हणजे जे कॉटन म्हणजे जो कापूस असतो ते कापसाचे जे भोंड आलेले असतात हे गळून पडतात. कशामुळे, ड्यू टू केमिकल सबस्टन्स. कोणत्या केमिकल सबस्टन्समुळे, ॲब्सिसिन फर्स्ट अँड ॲब्सिसिन सेकंड. या सायंटिस्टला ते समजलं. पहा, वेरिंग इन 1963 आयसोलेटेड अ सबस्टन्स फ्रॉम बर्ड्स ऑफ एसर दॅट कॅन इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी अँड नेम इट अ डॉर्मेन. तर पहा, वेरिंग या सायंटिस्टने काय केले, आयसोलेटेड सबस्टन्स फ्रॉम बर्ड्स ऑफ एसर. म्हणजे बर्ड्समधून त्यांनी असं एक सबस्टन्स आयसोलेट केला, सेपरेट केला, दॅट कॅन इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी. आणि हे काय करतात, बर्ड डॉर्मन्सी हे काय करतात, इंड्यूस करतात. म्हणजे अँड नेम इट डॉर्मेन. म्हणजे त्या बर्डची जी डॉर्मन्सी, ही बर्डची डॉर्मन्सी वाढते, त्या म्हणजे पूर्णपणे त्यांची ग्रोथ व्हायला लागते. कशामुळे, तर डॉर्मेनमुळे. कशामुळे, हे त्या सायंटिस्टला समजलं, वेरिंग. तर त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय, दिस टू आयडेंटिकल. म्हणजेच एक्झॅक्टली वेरिंगने पण याच्यावरती प्रयोग केलाय. आयसोलेटेड सबस्टन्स फ्रॉम बर्ड्स दॅट इज ॲसर दॅट कॅन इंड्यूस बर्ड डॉर्मन्सी. ते काय करतात, बर्ड डॉर्मन्सी काय करतात, म्हणजे त्यांची बर्डची डॉर्मन्सी वाढते. कशामुळे, तर पूर्णपणे त्या बर्ड्समधून जो केमिकल सबस्टन्स त्यांनी आयसोलेट केला त्याच्यामुळे. तर नेम त्याला काय नाव दिलं, डॉर्मिन हे नाव दिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, द टू आयडेंटिकल केमिकल सबस्टन्सेस वेर गिव्हन द कॉमन नेम इज ॲब्सिसिक ॲसिड. तर पहा, एक्झॅक्टली दोन त्यांना काय दिसले, आयडेंटिकल केमिकल, दोन सारखे त्यांना केमिकल सबस्टन्सेस पाहायला भेटले, वेर गिव्हन द कॉमन नेम. आणि दोन केमिकल सबस्टन्स वरून म्हणजे ॲसर आणि डॉर्मिन असे दोन काय झाले त्यांना, ते पूर्णपणे केमिकल सबस्टन्सेस. म्हणजे फर्स्ट त्यांना ॲब्सिसिन भेटला पहा, त्याच्यानंतर डॉर्मिन भेटला. मग अशा पद्धतीने त्यांनी काय केले, दिस टू आयडेंटिकल केमिकल सबस्टन्सेस, दोन केमिकल सबस्टन्सेस आयडेंटिकली काय केले, त्यांनी कलेक्ट केले, वेर गिव्हन कॉमन नेम. त्या दोन्हींना नाव दिलं ॲब्सिसिक ॲसिड. काय नाव दिलं, ॲब्सिसिक ॲसिड. इट इज सिंथेसाइज इन, आता हे कुठं फॉर्म होतात हे ॲब्सिसिक ॲसिड, तर पहा, इट इज सिंथेसाइज इन लिव्ज, फ्रूट्स, रूट, सीड एक्सेट्रा. म्हणजे लिव्जमध्ये, फ्रूटमध्ये, त्याच्याचबरोबर रूटमध्ये, सीड्समध्ये काय होतात, सिंथेसाइज होतात. म्हणजेच एक्झॅक्टली त्याला काय म्हटलं त्यांनी, ॲब्सिसिक ॲसिड. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर केमिकली हा जो ॲब्सिसिक ॲसिड हा केमिकली कशाने बनलेला असतो. ॲब्सिसिक ॲसिड इज केमिकली इट इज 15 कार्बन, त्याच्यानंतर 15 कार्बन सिक्विटर्पिनॉइड अँड इज सिंथेसाइज फ्रॉम मेहोलोनिक ॲसिड याच्यापासून त्याचं सिंथेसाइज झालेलं असतं. त्याच्यानंतर लास्ट आपण पाहणार आहोत फिजिओलॉजिकल इफेक्ट अँड ॲप्लिकेशन ऑफ दिस ABA मीन्स ॲब्सिसिक ॲसिडचं फिजिओलॉजिकल इफेक्ट आपल्याला पाहायचं आहे. पहा, इट प्रमोट द ॲब्सिशन ऑफ ल्यूज अँड इंड्युसेस डॉर्मन्सी इन मेनी प्लांट. तर पहा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय सांगितलं, इट प्रमोट ॲब्सिशन म्हणजे फ्लॉवर्स असतील, फ्रूट असतील, लीव्ज असतील यांची गळती होते. कशामुळे, तर ॲब्सिसिक ॲसिड जर प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे. त्याच्यानंतर अँड इंड्युसेस डॉर्मन्सी इन मेनी प्लांट म्हणजे मेनी प्लांट ह्या काय होतात, त्यांची डॉर्मन्सी ब्रेक होते, सुप्त अवस्था त्यांची चेंज होते आणि डॉर्मन्सी ब्रेक झाल्याच्यामुळे त्या कधीही ग्रो होऊ शकतात. ते कशामुळं, तर ABA म्हणजे ॲब्सिसिक ॲसिडमुळे. त्याच्यानंतर इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बर्ड्स अँड सीड्स बाय इनहिबिट ग्रोथ प्रोसेस. तर पहा, इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बर्ड्स म्हणजे बर्ड्स आणि सीड्स यांची डॉर्मन्सी ते काय करतात, कंट्रोल करतात. म्हणजे एक्झॅक्टली ते जास्त कालावधीमध्ये जास्तीत जास्त रित्या ग्रो होऊ शकत नाहीत. बाय इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेस म्हणजे त्यांची ग्रोथ प्रोसेस पूर्णपणे इनहिबिट होते, थांबते. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, इट ॲसिलरेट दी सेनेसिन ऑफ लीव्ज फ्लावर्स अँड फ्रूट. म्हणजे याच्यामुळे काय होते, सेनेसिन ऑफ लीव्ज फ्लावर्स हे काय करतात, तर एक्झॅक्टली याच्यामुळे काय होतं, इट कंट्रोल द डॉर्मन्सी इन बर्ड्स अँड सीड्स इनहिबिटिंग ग्रोथ प्रोसेसेस म्हणजे पूर्णपणे ह्या ग्रोथ प्रोसेसेस काय करतात, थांबवतात. त्याच्यानंतर इट ॲसिलरेट जर तिथं एक्झॅक्टली ॲब्सिसिक ॲसिड जर प्रेझेंट असेल त्या प्लांटमध्ये तर काय होतं, इट ॲसिलरेट दी सेनेसिन ऑफ लीव्ज फ्लावर्स अँड फ्रूट. म्हणजे हे काय करतात, इट ॲसिलरेट दी सेनेसिन ऑफ लीव्ज इट ॲसिलेट दी सेनेसिन ऑफ द लीव्ज फ्लावर अँड फ्रूट. म्हणजे एक्झॅक्टली लीव्ज असेल, फ्लावर्स असतील, फ्रूट असेल यांची गळती होत नाही. म्हणजे इट ॲसिलेट दी गळती म्हणजे एक्झॅक्टली त्यांना जास्त लवकर त्यांचं एज वाढत नाही. म्हणजे इट ॲसिलेट दी सेनेसिन ऑफ द लीव्ज फ्लावर्स अँड फ्रूट म्हणजे पूर्णपणे त्यांची काय होते, एक्झॅक्टली ते त्यांचं लवकर एज वाढत नाही. म्हणजे जास्त एज त्यांचं होत नाही. कशामुळं, तर या ॲब्सिसिक ॲसिडमुळं. त्याच्यानंतर इट इनहिबिट्स दी डिलेज सेल डिव्हिजन अँड सेल इलॉंगेशन अँड सप्रेस कॅम्बियम ॲक्टिव्हिटी बाय इनहिबिटिंग मायटोसिस इन व्हॅस्क्युलर कॅम्बियम. तर पहा, इट इनहिबिट्स अँड डिलेज सेल डिव्हिजन म्हणजे एक्झॅक्टली हा जर ॲब्सिसिक ॲसिड त्यांनी यूज केला तर त्याच्यामुळे काय होतं, इट इनहिबिट्स अँड डिलेज सेल डिव्हिजन म्हणजे सेल डिव्हिजन ज्या होतात, पेशींचं विभाजन हे उशिरा होतं. डिलेज मीन्स उशिरा. त्याच्यानंतर अँड सेल इलॉंगेशन हे सुद्धा नंतर होतं. सेलची एनलार्जमेंट हे नंतर होते. अँड सप्रेस कॅम्बियम ॲक्टिव्हिटी जो मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे, या मेरिस्टेमॅटिक टिश्यूची जी ॲक्टिव्हिटी सप्रेस होते. म्हणजे तो जास्त प्रमाणात तयार होत नाही. बाय इनहिबिटिंग मायटोसिस इन व्हॅस्क्युलर कॅम्बियम जी मायटोसिस प्रोसेस चालू असते व्हॅस्क्युलर कॅम्बियममध्ये त्याच्यावरती सुद्धा काय होतो, हे ॲब्सिसिक ॲसिडमुळे परिणाम होतो. त्याच्याच नंतर नेक्स्ट सांगितलं, ॲब्सिसिक ॲसिड कुड कॉज इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स फ्रॉम द गार्ड सेल अँड रिझल्ट इन द क्लोजर ऑफ स्टोमॅटा. आणि त्याच्यामुळे काय होतं, स्टोमॅटा क्लोज होतं. तर पहा, जेव्हा ॲब्सिसिक ॲसिड कुड कॉज इफ्लक्स ऑफ K+ आयन्स म्हणजे जे पोटॅशियम असतात, पोटॅशियम आयन्स असतात, ते पोटॅशियम आयन्स काय होतात, बाहेर पडतात. तर कशामुळे, ABA कुड कॉज इफ्लक्स ऑफ K+ आयन्स म्हणजे पूर्णपणे त्याच्यामुळे काय होतं, जो पोटॅशियम आयन हा पोटॅशियम आयन काय होतो, इफ्लक्स होतो. पूर्ण त्या ल्यूजमधून हा पोटॅशियम आयन्स
पूर्ण बाहेर केले जातात. इफ्लक्स म्हणजे बाहेर फ्रॉम दी गार्ड सेल, कशामधून? फ्रॉम दी गार्ड सेल ऑफ स्टोमॅटा अँड द रिझल्ट इन क्लोजर दी स्टोमॅटा. पहा एक्झॅक्टली काय होतं, जेव्हा पोटॅशियम आयन्स काय होतात, इफ्लक्स होतात म्हणजे ते बाहेर पडतात. तर हे पोटॅशियम आयन जेव्हा इफ्लक्स होतात तेव्हा त्याच्यामुळे काय होते, फ्रॉम दी गार्ड सेल. तर पहा जेव्हा स्टोमॅटोमध्ये ही प्रोसेस चालू असते तेव्हा पोटॅशियम आयन्स इफ्लक्स होतात म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर कमी होतो. कमी झाला की त्या पूर्ण लिव्हरचे जे सेल्स असतात त्या फ्लेक्झिबल होतात आणि सेल फ्लेक्झिबल झाल्या की काय होतं, तो स्टोमॅटा हा ओपन होतो, काय होतो, क्लोज होतो. कशामुळे? ऑस्मॅटिक प्रेशर कमी झाल्यामुळे. म्हणजेच ॲब्सिसिक ॲसिडमुळे काय होतं, जे पोटॅशियम आयन्स असतात लिव्हर्समध्ये हे काय होतात, इफ्लेक्स बाहेर टाकले जातात फ्रॉम दी गार्ड सेल. कशामध्ये? तर गार्ड सेल ऑफ स्टोमॅटा अँड रिझल्ट इन क्लोजर दी स्टोमॅटा. आणि काय होतं, पूर्णपणे तो स्टोमॅटा क्लोज होतो बिकॉज ऑफ द ऑस्मॅटिक प्रेशर इज डिक्रीज अँड देअर सेल इज फ्लेक्झिबल. सो इट इज नोन ॲज अँटी ट्रान्सपिरंट. त्याला काय म्हटलं जातं, अँटी ट्रान्सपिरंट म्हणजेच बाष्पीभवन. त्याला काय म्हटलं जातं, बाष्पीभवन. म्हणजेच याच्यामध्ये ट्रान्सपिरेशनची प्रोसेस होते. ट्रान्सपिरेशन म्हणजे नेमकं काय होतं पहा, रूट काय करतात, इट ॲब्सॉर्ब दी वॉटर. रूट ॲब्सॉर्ब करतात वॉटर आणि वॉटर ॲब्सॉर्ब केलं की त्याच्यानंतर काय होतं, रूटने ॲब्सॉर्ब वॉटर करतात. परंतु रूट जेव्हा वॉटर ॲब्सॉर्ब होतं 97% ऑफ वॉटर थ्रू आउटसाइड दी बॉडी ऑफ दी प्लांट थ्रू स्टोमॅटा. प्लांटमध्ये जो स्टोमॅटा असतो, प्लांटमध्ये जे लिव्ज असतात, लिव्जमध्ये जो स्टोमॅटा प्रेझेंट असतो त्या स्टोमॅटामधून 97% रूटने जे वॉटर ॲब्सॉर्ब केले ते बाहेर टाकलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, ट्रान्सपिरेशन. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सपिरेशन. हे कशामुळे होतं, जेव्हा ऑस्मॅटिक प्रेशर कमी होतो तेव्हा सेलची फ्लेक्झिबिलिटी काय होते, वाढते आणि सेल फ्लेक्झिबल झाले की स्टोमॅटा हा क्लोज होतो. म्हणजे एक्झॅक्ट ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, रूट ॲब्सॉर्ब दी root absorb water but those water are absorbed are removed or outside the body throughout with the help of कशामुळे, तर स्टोमॅटामुळे. आणि स्टोमॅटामुळे काय होतं, ते पूर्णपणे जे वॉटर 97% बाहेर झाले म्हणजे त्याच्यानंतर ते वॉटर बाहेर गेल्याच्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर कमी होतो आणि ते ज्या सेल ह्या फ्लेक्झिबल होतात आणि ते काय होतात, एक्झॅक्टली तो स्टोमॅटा क्लोज होतो. जी ओपनिंग आहे ती कशामुळे, ॲब्सिसिक ॲसिडमुळे. त्याला काय म्हटलं जातं, अँटी ट्रान्सपिरंट म्हणजे बाष्पीभवन. इथं ट्रान्सपिरेशन ही क्रिया होते. तर पहा, हा जो ॲब्सिसिक ॲसिड आहे इट ॲक्ट ॲज अ स्ट्रेस हार्मोन. त्याला स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखलं जातं. का, तर बाय इंड्युसिंग दी प्लांट टू बिअर दी ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे ॲब्सिसिक ॲसिड जर प्लांटमध्ये प्रेझेंट असेल तर कोणतीही ॲडवर्स कंडिशन असेल, कितीही भयानक परिस्थितीमध्ये त्या प्लांट ग्रो होत असतील, म्हणजे तिथं जास्त प्रमाणात ऊन म्हणजे जास्त प्रमाणात काय असेल, उन्हाळा असेल, म्हणजे जास्त हीट असेल, तिथं लाईट नसेल, वॉटर नसेल, तरीही त्या कंडिशनला ॲब्सिसिक ॲसिड जर प्रेझेंट असेल तर त्या प्लांट ग्रो होऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले पहा, इट इनहिबिट दी फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट. म्हणजे जेव्हा दिवस मोठा असतो तेव्हा त्या प्लांट जेव्हा ग्रो होतात त्यांना फ्लॉवर येत नाही. परंतु नेक्स्ट काय सांगितले, बट स्टिम्युलेट फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट. आणि जेव्हा शॉर्ट डे प्लांट असतील म्हणजे दिवस छोटा असेल तेव्हा त्या प्लांट ज्या ग्रो होतात त्यांच्यामध्ये फ्लावर्स येतात. कशामुळे, तर ॲब्सिसिक ॲसिडमुळे. म्हणजे लास्ट ॲप्लिकेशन काय सांगितले, इट इनहिबिट फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट. म्हणजे जे दिवसा प्लांट ग्रो होतात त्यांच्यामध्ये फ्लावर्स येत नाहीत. कशामुळे, ॲब्सिसिक. दिवस मोठा असेल तेव्हा ज्या प्लांट ग्रो होतात तेव्हा त्यांच्यामध्ये फ्लावर्स तयार होत नाहीत आणि जेव्हा दिवस छोटा असेल तेव्हा काय होत नाहीत, इट स्टिम्युलेट दी फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट. सो today we completed all growth hormones, that is 5 growth hormones. Last is the abscisic acid, then we see ethylene, then cytokinin, then gibberellins and auxin. So today we completed, that is 7 number chapter. So today we stop here. Next chapter we see in next lecture.